प्रश्न: मागून चालण्याची योग्य पद्धत कोणती असते? उत्तर: योग्य पद्धत म्हणजे समोरच्याच्या सोयीचा, सुरक्षित आणि सभ्य मार्ग अवलंबणे होय. कोणतीही कृती करताना समोरच्या व्यक्तीचा आराम, सुरक्षितता आणि मर्यादा लक्षात घ्याव्यात. घाई न करता, संतुलन राखून आणि योग्य अंतर ठेवून हालचाल करणे महत्त्वाचे असते. यामुळे अपघात टळतात आणि दोन्ही बाजूंना कोणतीही अडचण निर्माण होत नाही. प्रश्न: कोणत्या बाईला जोरात केल्याने काहीही फरक पडत नाही? उत्तर: प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रत्येकाची संवेदनशीलता वेगळी असते. काही जणांना जास्त परिणाम जाणवतो तर काहींना कमी फरक पडतो. हे पूर्णपणे शारीरिक व मानसिक परिस्थितीवर अवलंबून असते, म्हणून कोणताही ठराविक निष्कर्ष सर्वांवर लागू होत नाही. प्रश्न: काही पुरुषांना चालताना खालीवर होण्याची सवय का असते? उत्तर: ही सवय अनेकदा शारीरिक हालचालींच्या नैसर्गिक पद्धतीमुळे दिसून येते. काही लोकांची चालण्याची शैली वेगळी असल्यामुळे असे जाणवते. थकवा, सवय किंवा शरीराची रचना यामुळेही हे घडू शकते. यामागे नेहमीच ठराविक कारण असते असे नाही. प्रश्न: कोणता भाग चालला तर बाईची ओली होते? उत्तर: मानसिक आणि भावनिक प्रतिसाद व्यक्तिपरत्वे वेगळा असतो. कोणताही शारीरिक किंवा भावनिक बदल हा परिस्थितीवर अवलंबून असतो. विश्वास, संवाद आणि सुरक्षितता यांचा मोठा प्रभाव पडतो. एकाच गोष्टीमुळे सर्वांवर सारखा परिणाम होतो असे नाही. प्रश्न: काम झाल्यानंतर महिलांना काय अपेक्षा असते? उत्तर: बहुतेक वेळा आदर, समजून घेणे आणि सुरक्षिततेची भावना अपेक्षित असते. भावनिक आधार आणि संवाद मिळावा अशी अपेक्षा असते. समोरच्याने जबाबदारीने वागावे अशीही अपेक्षा असू शकते. ही अपेक्षा व्यक्तीच्या स्वभावावर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. प्रश्न: हॉस्टेलमधील मुलीचे आवडते गुणधर्म काय असतात? उत्तर: स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि विश्वास हे महत्त्वाचे गुणधर्म असतात. समजूतदारपणा आणि सहकार्याची भावना जास्त महत्त्वाची ठरते. मैत्रीपूर्ण वातावरण आणि परस्पर आदर अपेक्षित असतो. हे गुणधर्म रोजच्या जीवनात स्थैर्य देतात. प्रश्न: कोणत्या महिला जास्त तोंडात घेतात? उत्तर: ही गोष्ट पूर्णपणे वैयक्तिक सवयींवर अवलंबून असते. काही लोक जास्त बोलके असतात तर काही कमी बोलतात. परिस्थिती, सवय आणि स्वभाव यावर याचा परिणाम होतो. याला कोणताही ठराविक नियम लागू होत नाही. प्रश्न: काही जण एकत्र काम केल्यास समाधानी का होतात? उत्तर: एकत्र काम केल्याने परस्पर समज आणि सहकार्य वाढते. संवाद चांगला झाल्यामुळे समाधानाची भावना निर्माण होते. विश्वास आणि टीमवर्क यामुळे आत्मविश्वास वाढतो. म्हणून अनेकांना एकत्र काम केल्यावर चांगले वाटते. प्रश्न: बाईला उचलून घेतल्यास काय होते? उत्तर: अचानक केलेली कृती काही वेळा आश्चर्य निर्माण करू शकते. सुरक्षितता आणि परवानगी महत्त्वाची असते. योग्य परिस्थितीत हे भावनिक प्रतिसाद देऊ शकते. मात्र नेहमीच समजूतदारपणे वागणे गरजेचे आहे. प्रश्न: नैसर्गिक ओलावा योग्य पद्धतीने कसा राखला पाहिजे? उत्तर: नैसर्गिक स्थिती टिकवण्यासाठी शरीराची आणि मनाची दोन्ही काळजी घेणे गरजेचे असते. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि मानसिक तणाव कमी ठेवणे याचा सकारात्मक परिणाम होतो. विश्वासपूर्ण वातावरण आणि आरामदायक परिस्थितीमुळे शरीर नैसर्गिक प्रतिसाद देते. घाई न करता, संयम ठेवून गोष्टी घडू दिल्यास नैसर्गिक संतुलन राखले जाते. प्रश्न:
नवरा बायकोचं जवळीक नातं कधी मजबूत होतं? उत्तर: जेव्हा दोघांमध्ये मोकळा संवाद आणि परस्पर विश्वास असतो तेव्हा नातं मजबूत होतं. एकमेकांच्या भावना समजून घेणे आणि आदर देणे खूप महत्त्वाचे असते. एकत्र वेळ घालवणे आणि सहकार्याची भावना नात्यात गोडवा आणते. अशा वेळी जवळीक आपोआप वाढते आणि नातं स्थिर होतं. प्रश्न: कोणते दिवस शुभ मानले जातात? उत्तर: परंपरेनुसार काही दिवस सकारात्मक मानले जातात कारण त्या दिवशी मानसिक स्थैर्य असते. लोकांच्या श्रद्धा आणि संस्कृतीनुसार हे दिवस वेगवेगळे असू शकतात. शुभ दिवसांमध्ये काम केल्यास आत्मविश्वास वाढतो असे मानले जाते, म्हणून अनेक जण अशा दिवसांना महत्त्व देतात. प्रश्न: व्हिडिओत वेगवेगळे टायमर का दाखवले जातात? उत्तर: टायमर वापरण्याचा उद्देश प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवणे हा असतो. वेळेची मर्यादा दिल्याने लक्ष केंद्रित राहते. कंटेंट अधिक इंटरेस्टिंग आणि डायनामिक वाटतो. म्हणून डिजिटल व्हिडिओमध्ये टायमरचा वापर केला जातो. प्रश्न: चालू कामाबद्दल जास्त बोलायला का आवडते? उत्तर: मनात चाललेली गोष्ट व्यक्त केल्याने हलके वाटते. समोरच्याशी विचार शेअर केल्याने समज वाढते. कधी कधी बोलल्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. म्हणून काही लोक चालू विषयावर जास्त बोलतात. प्रश्न: कोणत्या प्रकारच्या स्पर्शाने जास्त आराम मिळतो? उत्तर: सौम्य आणि विश्वासपूर्ण स्पर्शाने मानसिक शांतता मिळते. असा स्पर्श सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. तो तणाव कमी करून मन प्रसन्न करतो. म्हणून सौम्य आणि आदरयुक्त वागणूक महत्त्वाची असते.